गणेश उत्सवाची धूम सध्या सर्वत्र सुरू आहे। यामध्ये गणपतीचे देखावे आरास हा चर्चेचा विषय ठरतोय। अशीच एक आरास खरं तर दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांच्या घरातील घरगुती बाप्पाची आरास हा सध्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतोय। ते म्हणजे त्यांनी गणपतीला कांद्याची आरास केलेली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकप्रतिनिधींचा भल्या भल्यांचा ज्याने वांदा केला असा कांद्याची आरास ही भास्कर बगरे यांनी साकारलेली आहे। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याच्या चाळी या उभ्या करण्यात आलेल्या आणि सुंदर आरास ही त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता आणि याच अनुषंगाने ही आरास करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत खासदार भास्कर बगरे आहे, आपण त्यांना विचारूया। खरं तर कांद्याची आरास तुम्ही केलेली, नेमकी संकल्पना तुम्हाला कशी सुचली? दरवर्षी घरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमची मुलगी कुमारी पल्लवी ही वेगवेगळे आरस करत असते आणि ह्या वर्षी आनंदाचा क्षण म्हणजे की घरामध्ये लोकसभेपर्यंत लोकसभेचा सदस्य म्हणून मजल मारण्याची संधी किंवा एक खासदार म्हणून काम करण्याची संधी आमच्या सगळ्या कुटुंबाला मिळाली आणि ज्या घटकामुळे मिळाली, कारण या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आजही आपण बघतोय की जरी मार्केटमध्ये बाजार दिसतोय परंतु शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जो पैसा व्हायला पाहिजे ते उत्पन्न त्याला मिळायला पाहिजे आणि ते मिळत नाही आणि म्हणून आमची कन्या कुमारी पल्लवीने गणपती बाप्पाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते दुःख मांडण्याचा प्रयत्न करून याकडे गणपती बाप्पा आहेत किंवा शासनाचं लक्ष वेधून माझ्या बळीराजाला चांगले सुगीचे दिवस येऊ दे, त्याने जे कष्ट करतोय त्या कष्टाला फळ मिळू दे, अशा प्रकारची मागणी करण्यासाठी तिने ही आरस केलेली। आपल्यासोबत भास्कर बगरे यांची कन्या आहे। दीदी, काय सांगणार? खरं तर कांद्याची आरास तू केलेली, कसं हे सुचलं? खरं तर लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता आणि त्याच कांद्याला धरून ही आरास केलेली। नेमक्या शेतकऱ्यांप्रती काय भावना पोहोचवायची आहे? म्हणजे शेतकऱ्यांप्रती ह्याच भावना पोचवायच्या आहे की किती संकट आली तरी त्यावर जो खंबीरपणे उभा राहतो तो खरा बळीराजा। आणि आम्ही ते सगळं बळीराजा स्वरूप मतदारसंघात फिरताना बघितलंय। ते किती संकट आले, आसमानी असो सुलतानी असो, ते खंबीरपणे उभे राहिले आणि तेच या माध्यमातून बाप्पालाही सांगायचं की तू आम्हाला असंच बळ देत राहा, बळीराजाला बळ देत राहा। कारण एकीकडे मतदारसंघात जरी फिरतोय ते अनुभव घेतोय, पण ते प्रत्यक्ष अनुभव आम्ही आयुष्यात खऱ्या अर्थाने जगले। कारण माझे वडील असतील, आजोबा, माझा आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातून आलो असल्यामुळे ती जाणीव आम्हाला सगळी आहे आणि तीच या माध्यमातून मांडण्याचं, बाप्पाला साकडं घालण्याचा हा प्रयत्न आहे। कारण कुठलीही आरास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनातल्या भावना बाप्पापर्यंत पोचवायची असती, ती खऱ्या अर्थाने तीच त्याची सेवा असते आणि हेच आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता। बस आता त्याला मूर्त स्वरूप आलंय। कांदा उत्पादकांचा खरं तर जिल्हा म्हणून हा नाशिक जिल्हा ओळखला जातो आणि कांद्याची आरास केलेली आहे। खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे। त्यांच्यासाठी तुम्ही कसं संसदेमध्ये प्रयत्न करणार आहात? माझा मतदारसंघामध्ये 9.5 तालुके, त्यापैकी 7.5 तालुक्यामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमुळे मी लोकसभेपर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणून मी सातत्याने वाणिज्य मंत्री असतील किंवा ग्राहक संरक्षण मंत्री यांच्याकडे कांद्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे किंवा कांद्यावरती जे निर्यात शुल्क 40% आकारलं आहे ते माफ केलं पाहिजे, तरच शेतकऱ्याला कुठेतरी त्याचा उत्पादन खर्च निघू शकतो। कारण 1 क्विंटल कांदा उत्पादित करायला 2-2.5 हजार रुपये खर्च क्विंटलला येतो आणि जर कांदा 2-2.5-3 हजार रुपयांनी जर विकला जात असेल तर शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळत नाही आणि म्हणून हमीभाव मिळावा आणि त्याचबरोबर कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करावं। कालही राज्यपाल महोदय आले होते। मी कांदा लागवड असेल, कांदा काढणे असेल, तर यासाठी लागणारी जी मजुरी आहे त्या मजुरीचा MREGSमध्ये म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करा, म्हणजे शेतकऱ्याला कुठेतरी शासनाकडून मदत होईल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं चीज होईल। ही प्रामुख्याने माझं म्हणजे जे मी भविष्यातही तेच काम करणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। एकूणच आपण बघितलं तर या ठिकाणी काही चित्र लावण्यात आलेले आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर कांदा प्रश्नामध्ये संसदेमध्ये जी भूमिका मांडलेली आहे ती यामध्ये स्पष्ट दाखवण्यात आलेली आहे। खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमुळे मी या संसदेत पोहोचलेलो आहे आणि
त्यांच्या न्याय हक्कासाठी किंवा निर्यात शुल्क संदर्भातले जे काही प्रश्न असेल आणि कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी खरं तर आता हा लढा सुरू झालेला आहे आणि तो या माध्यमातून पूर्ण करण्याचा जो संकल्प आहे तो भास्कर बगरे यांनी घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच गणपतीची जी कांद्याची आरास आहे ते आता आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय हा ठरताना आपल्याला बघायला मिळतोय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।